सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये उभा असलेला स्वराज्याची शान रायगड किल्ला हा फक्त एक किल्ला नाही, तर मराठा साम्राज्याची राजधानी आणि स्वराज्याचा अभिमान आहे. राजधानी बनवली. समुद्र सपाटीपासून सुमारे 2700 फूट उंचीवर असलेला हा गड सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेला आहे. जिल्हा रायगड, तालुका महाड, प्रकार गिरिदुर्ग आणि उंची अंदाजे 820 मीटर. रायगडाचे प्राचीन नाव रायगडाला पूर्वी रायरी असे म्हटले जात. हा गड सुरुवातीला मोरे घराण्याच्या ताब्यात होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला 1656 मध्ये आपल्या ताब्यात केलं. व या गडाचे नाव रायगड असे ठेवले. महाराजांनी या किल्ल्याला स्वराज्याची राजधानी बनवलं, कारण उंची, सुरक्षितता, डोंगर, शत्रूला सहज प्रवेश शक्य नव्हता. चारही बाजूंनी कठीण चढाई होती. आसपास दऱ्या आणि घनदाट जंगल होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक याच किल्ल्यावर 6 जून 1674 रोजी झाला. गागा भट्ट यांनी विधी केला. सुवर्ण सिंहासन तयार करण्यात आले. संपूर्ण हिंदवी स्वराज्याचा सुवर्ण क्षण. हा दिवस आजही शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो. रायगडावरील महत्त्वाची ठिकाणे: महादरवाजा, रायगडाचा मुख्य प्रवेशद्वार, 2 भव्य बुरुज आणि विशाल दगडी रचना आजही पाहायला मिळते. राजसभा, जिथे महाराज दरबार भरत असत. सिंहासनाची जागा, मंत्र्यांची आसने, प्रजेसाठी जागा. येथील आवाजाची रचना अशी होती की सिंहासनावर बोललेले शब्द दूर दूरपर्यंत ऐकू जात. जगदीश्वराचे मंदिर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आवडते मंदिर मानले जाते. मंदिराजवळ महाराजांची समाधी देखील आहे. 3 एप्रिल 1680 रोजी महाराजांचे निधन झाले. त्यांची समाधी रायगडावर बांधण्यात आली. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत याची नोटिफिकेशन येईल. हे प्रत्येक शिवभक्तांचे प्रेरणास्थान आहे. हे आहे रायगडावरील उत्तरेला असणारे टकमक टोक. गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी वापरले जाणारे उंच टोक. इथून खाली पाहिल्यावर खोल दरी दिसते. हिरकणी बुरुज. हिरकणी नावाच्या एका धाडसी आईची कथा इथे प्रसिद्ध आहे. रात्री गडाचे दरवाजे बंद झाल्यावर आपल्या बाळासाठी तिने उंच कडा उतरून खाली जाण्याची साहस केले. महाराजांनी तिच्या धैर्यामुळे त्या बुरुजाला हिरकणी बुरुज हे नाव दिले. रायगडाची रचना: मजबूत तटबंदी, गुप्त मार्ग, पाण्याची टाकी, बाजारपेठ, राण्यांचे महल, सैनिकांचे घर. रायगड हा पूर्ण नियोजनबद्ध राजधानी किल्ला होता. औरंगजेब आणि रायगड. औरंगजेब यांनी मराठा साम्राज्याला संपवण्याचा प्रयत्न केला. 1689 मध्ये मुघलांनी रायगड ताब्यात घेतला. नंतर ब्रिटिशांनी किल्ल्याचे नुकसान केले. रायगडावरील रोपे. आज रायगडावर जाण्यासाठी रोपेची सुविधा उपलब्ध आहे. पायी चढाई अंदाजे 1700 पायऱ्या आहेत, पण रोपेने काही मिनिटातच वरी जाते. तर मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये आपल्या राजाचा रायगड नक्की बघा. तोपर्यंत सर्वांना जय शिवराय.